Hare
सेवितो हारस वाटितो अनेका सेवितो हारस वाटितो अनेका वाटितो
सेवितो हारस वाटितो अनिका घ्या रे हो नकारान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदा नश्वरदाता मनाचे संकल्प पाववीर सिद्धी जरी नाही बुद्धी याचे पायी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदा नश्वरदाता तुका मुने मज धाडिले निरोपा तुका मुने मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखम रूप विटेवरी ज्याचे पाऊले समान तोचे कदा नश्वरदाता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तेवदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची गिरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता सेवितो हा रस वाटितो अनिका सेवितो हा रस वाटितो अनिका घ्या रे हो नकारान भरी विटेवरी ज्याचे पाऊले समान तोचे कदा नश्वरदाता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराज वैराग्य राजर्षी जगतवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदि करुण्या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने अमृतवाहिनी मातेच्या तटावर अतिशय समीप असणारी आपली धर्मशाळा आणि या धर्मशाळेमध्ये अधिक मासाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला 3.5 दिवसाचा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा उत्सव आणि या उत्सवातील आज द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा पारमार्थिक सुकृताचा संचय समजाला पाठीमागे असल्यामुळे महद भाग्याने माझ्यासारख्या एका वारकरी विद्यार्थ्याला प्राप्त झाली हे परमार्थात माझं भाग्य आहे. आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदाय मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य राजर्षिक जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या गाथेतील उपदेश प्रकरणातला हा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय सर्वाधिक कारसेवी असणारा कोणत्याही प्रकारचा अनुष्ठानामध्ये कष्ट नसणारा सुलभ भक्ती मार्गाच्या भक्ती रसाचं आम्ही सेवन करतो. तुम्हीही सेवन करा
अशा प्रकारचा यज्ञ यावत मानवी देहाला आलेल्या सगळ्या जीवांना आवाहन करतात. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी एक 2 शब्दाचा परिहार देणं महत्वाचं आहे. आमने लोणाळ परिसर, त्या परिसरातील वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी ही सगळी भाविक मंडळी या सर्वांच्या एकत्रित येण्याने कार्यक्रमाला सौंदर्य प्राप्त झालं. तुमच्याकडे सप्ताह केले जातात, कार्यक्रम केले जातात, पण थाटात केले जातात. प्रसन्नतेमध्ये आपण परमार्थाचा आनंद लुटता. बऱ्याच वर्षापूर्वी मला आपल्या भागामध्ये माझा आवाज कमी का शिट्टीने मारली पाहिजे. काही वर्षापूर्वी आपल्या भागामध्ये कीर्तन सेवेचा योग आला. आपल्या सर्वांचं आदरणीय श्रद्धास्थान मार्गदर्शन करणारे हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज पाटील बाबा यांचा त्या कीर्तनामध्ये श्रवणाच्या निमित्ताने योग आला. आणि तेव्हापासून आमचा परिचय आहे. जगेशी जुनाट सोयरी म्हणतात ना, अजूनही आवाज शिट्टी मारतोय बरं, थोडं कमीच करा आवाज. एवढ्या लोकांना फक्त ऐकू आला पाहिजे. या सेवेच्या निमित्ताने आपण सगळी वारकरी मंडळी इथं आला. अधिक मासाचा पर्व काळ आहे. जनार्दन बाबांची प्रभू निवड अशी आहे, काल्याच्या कीर्तनाची सेवा त्यांच्याकडे आहे. पण त्या अगोदर जे कीर्तनकार त्यांनी निवडले ना, ते सगळे ज्ञानेश्वरी सेवा करणारेच निवडले. काल ज्यांची कीर्तन सेवा झाली, आदरणीय ज्येष्ठ गुरुवंत बालाजी महाराज उगले, संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. उद्या ज्यांची कीर्तन सेवा होणार, आदरणीय आमचे गुरुबंधू नरहरी महाराज सांगळे, सगळे ज्ञानेश्वरी आणि विवेक चूडामणी सारखे ग्रंथ सुद्धा पाठ आहे. त्यांच्या दोघात मला बसवलं, माझी थोडी पाठ आहे. जेवढी नरहरी महाराजांना ज्ञानेश्वरी कीर्तनात प्रवचनात आठवते, तेवढी मला खरंच आठवत नाही. त्यांची सेवा आपल्यापेक्षा मोठी आहे. त्यांच्या दोघांमध्ये माझं संरक्षण व्हावं म्हणून बाबांनी मला ही सेवा दिली. या निमित्ताने प्रवीण भाऊ आहे, माता भगिनी भाविक मंडळी आणि 27 क्रमांकाच्या दिंडीचे मालकच आहेत, सेवक म्हणून घेतात, ते योगायोगाने इथं आलेले आहे. आमचे प्रेमळ असणारे शेखर महाराज आले. सर्वांच्या चरणी मनोभावे अभिवादन करतो आणि अगदी तास सव्वा तासामध्ये अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवतो. आदरणीय बाबा ही कीर्तना करता आहेत. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी मनोभावे अभिवादन करून जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग चिंतनाला प्रारंभ करायचा आहे. प्रस्तुत अभंगातलं जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन उपकारापुरतं उरलेलं जीवन आहे. या जगतामध्ये काही जीवन असे असतात ज्या जीवनाचं साध्य त्यांना त्याच देहामध्ये मिळाल्यामुळे आयुष्य फक्त शिल्लक राहतं,
आणि शिल्लक राहिलेल्या आयुष्यामध्ये संत महात्मे आपल्या जीवनामध्ये जगताचं कल्याण करत असतात. बळबुद्धी त्यांची उपकारासाठी अमृत ते कोटे साठविले. तुका म्हणे आता पूर्ण उपकारा होता. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठे. या जगतामध्ये पामरही जगतात, विषयी माणसं सुद्धा जगत असतात, साधकही जीवन यापन करतात. सिद्ध महापुरुषांचा चौथा वर्ग आहे. पण उपकार करू शकतो फक्त सिद्ध महात्माच. साधकाने उपकार करावा, पण तो जगतावर उपकार करत असताना पुण्यासाठी करावा. जगताच्या हितामध्ये साधकाने प्रवृत्त होऊ नये का, त्याच झालेलं नाही. स्वतःच कल्याण झालेलं आहे. कल्याण म्हणजे तुमच्या जवळचं नाही. आत्मस्वरूपाची प्राप्ती ज्याला झाली, जीवनाचं साध्य ज्याला प्राप्त झालेलं आहे आणि प्रारब्ध शिल्लक राहिलं, अशा महापुरुषाने जगताचं हित करावं. म्हणून आपल्याकडे उपनिषदातलं शास्त्रातलं प्रमाण आहे. आत्मनोमोक्षार्थम जगत हितायच. साधकाचं जीवन आपल्या कल्याणासाठी असतं. आपल्या जीवनाचं चांगल्या प्रकारे कल्याण झालं की तो सिद्ध महात्मा होतो. आणि सिद्ध महात्मा जगताचा खऱ्या अर्थाने हित करू शकतो. मग तुम्हाला असा प्रश्न निर्माण होईल की सिद्ध दशा प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आयुष्य राहू शकतं का? तर याचं उत्तर आहे, परमात्म दर्शन झाल्यानंतर सुद्धा आयुष्य राहतं, पण तो जिवंत असताना मुक्त राहतो. म्हणून त्याला जीवन मुक्त असं म्हणतात. शास्त्रामध्ये याकरता चिंतन दिलेलं आहे. ज्ञानोबा यासाठी उदाहरण देतात. उदाहरण चांगलं आहे का? एखाद्या वेलीला सुगंधित फळ फुल लागतं बघा. वारा वाहिल्यानंतर त्या फुलातला सुगंध वाऱ्याच्या बरोबर पुढे निघून जातो. पण त्या असणाऱ्या वेलीच्या देठावर मात्र जसं उमललेलं पण सुकलेलं फुल राहतं. बघावर चांगलं, त्यातला सुगंध निघून गेलेला आहे, पण सुकलेलं फुल मात्र जसं देठावर राहतं, तसं या देहामध्ये आलेल्या सिद्ध महात्म्याला परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार झालेला असतो. पण आयुष्याच्या मुठीमध्ये त्याचा देह मात्र शिल्लक राहतो. ज्ञानोबा सांगतात, परिमळ निघालिया पवना पाठी, मागे ओस फुल राहे देठी, तैसे आयुष्याचे मुठी केवळ देह. त्याचा आयुष्याच्या मुठीमध्ये फक्त केवळ म्हणजे देहच राहतो. देहातला जीव भाव ब्रह्मस्वरूपाशी पूर्ण झालेला असतो. जसं फुलातला सुगंध वाऱ्याबरोबर निघून जातो, मागे फक्त ओस फुल राहतं. परिमळ गेल्या पाठी, मागे ओस फुल राहे देठी, परिमळ निघाल्या पवना पाठी, मागे ओस फुल. हरिपाठातलं असंच प्रमाण नाथांचं. ज्ञानोबांच्या भूमिका सुद्धा असं परिमळ गेल्या ओस फुल देठी. सुगंध गेल्यानंतर देठावर ओस म्हणजे सुकलेलं फुल राहतं. आयुष्या शेवटी देह तैसा. तसा ज्ञानी पुरुषाचा ब्रह्म साक्षात्कारानंतर सुद्धा देह मात्र शिल्लक राहतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बरेच उदाहरण देतात.
ज्ञानोबाला म्हणतात पाऊस पडून गेल्यानंतर जमिनीमध्ये ओलावा तसाच राहतो. उदाहरण आजच घडलेलं आहे. ज्याप्रमाणे पाऊस पडून गेल्यानंतर ओल खारे ओलावा मागे राहतो. 18व्या अध्यायामध्ये उदाहरण दिलं आहे. नाना संधीची भूमिके ज्योती दीप्ती कौतुके तशा प्रकारे हे राहतं. किंवा ज्ञानोबाने आणखीन एक उदाहरण देतात. कुंभार असतो की नाही, तो आपल्या चांदावर मातीचा गोळा ठेवतो. त्या मातीच्या गोळ्यापासून एखादा मडकं तयार करतो. पण ते मडकं तयार करत असताना एक हात आतून असतो एक बाहेर असतो. आता त्या चाकाला त्याने गती दिलेली आहे. मडकं तयार झालं, त्याने मडकं बाजूला उचलून ठेवलं वाळण्यासाठी. जरी मडकं त्याने बाजूला ठेवलं तर चाक फिरतच राहतं. केव्हा इथं मी कीर्तनाला येण्याच्या अगोदर लाईट गेलेली होती. लाईट गेली पण पंखे एकदम बंद नाही झाले. त्या पंख्यात गती असल्यामुळे पंख्याचे पाते फिरतच राहतात. किंवा मातीचं मडकं बाजूला गेलं तर चाक मात्र फिरतच राहतं. तसा जरी ब्रह्म साक्षात्कार देवाचं दर्शन झालं तरी देह मात्र जिवंतच राहतो. देह काही लवकरात लवकर पडत नाही. पडला तो कोणी परमार्थात येणार नाही. लोक म्हणे बुवा परमार्थामध्ये आनंद जर भगवत साक्षात्कार झाला तर देह पडतो, इकडे येणार नाही कोणी. म्हणून देह मात्र शिल्लक राहतो. नाना चक्री भांडे झाले ते कुलाले परते नेले परी भ्रमेची ते मागेले भोवंडिले पणे. कारण त्याच्यामध्ये गती आहे. आणखीन एक उदाहरण देतो, ज्ञानोबाने दिलेलं आहे. एखादा जाणकार असणारा नेम धरणारा व्यक्ती असतो, चांगला तीक्ष्ण, त्याला तिरंदाज म्हणतात. बरं शब्द असा तिरंदाज म्हणतात. आपण बॅट्समन म्हणतो, खरं तो फलंदाज आहे. बॉलर नाही, गोलंदाज. तसा जो धनुष्याचा तीर सोडतो त्याला तिरंदाज म्हणतात. मराठी शब्द आहे, जतन केले पाहिजे. मग तो कानापर्यंत प्रत्यंचा खेचतो आणि एखाद्या झाडाचं परिपक्व असणारं फळ त्याचा वेध घेतो. त्या देठाला बाण लागतो, फळ खाली पडतं पण बाण थांबत नाही. बाण मात्र जोपर्यंत त्याच्यामध्ये गती आहे तोपर्यंत बाण पुढे चालू राहतो. पै लक्ष भेदनिया ही वरी बाण धावेची तववरी जव भरली आधी उरी बळाची तयार. सिद्धांत काय सांगायचा? तैसा देहाभिमान गेलिया देहचेने स्वभावे धनंजया झाले ते अपैसया चेष्ट विचते. तसा देहाचा अभिमान निघून गेलेला आहे पण प्रारब्ध शिल्लक राहिलेला आहे. तोपर्यंत त्याचा देह महात्म्याचा देह होता. प्रारब्धाप्रमाणे कर्म करतो. मग काय काय कर्म करतो? 5व्या अध्यायामध्ये विचार आला. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्वविद पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसर्जन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन् तो हे नेत्रे पाहे श्रवणे ऐकतो आहे परी तिचा सर्वथा मोहे न वर देखे आहारा ते स्वीकारी त्याजावे ते परिहरी निद्रेचे अवसरी निगेचे सुखे. महात्मा जरी झाला तर त्याला भूक लागतच असते, देहाचा धर्म आहे. आणि महात्मा दिसायला किरकोळ दिसतो पण भल्या भल्याला ऐकत नाही. अन्न पचविणं भूक लागणं प्राणाचा धर्म आहे, महात्म्याचा नाही. अरे तो शरीर धर्म आहे. आहारा ते स्वीकारी त्याजावे ते परिहरी. झोप आली तर महात्मा सुद्धा झोपतो पण फरक आहे. महात्मा बिछाण्यावर झोपतो ना आपण कीर्तनात. जरी महात्मा झाला तरी त्याचे सगळे कर्म सामान्य पुरुषाप्रमाणे दिसतात. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणचे देखीचे. एरवी निर्धारिता निजे सोय जयाची. अशा महात्म्याला म्हणतात जीवनमुक्त महात्मा. जिवंत असताना तो अज्ञान आणि अज्ञानाला निवृत्त करणारा ज्ञान यापासून मोकळा झालेला आहे. मोकळा बांधला गेला नाही म्हणून त्याला मुक्त म्हणतात. जिवंत राहतो म्हणून त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि असाच महात्मा खऱ्या अर्थाने
लोकांवर उपकार करू शकतो. म्हणू नका येऊ दे, विक्षेप नका करू. आता कोणाला वरती येऊ देऊ नका. विठ्ठला विठ्ठला विषयाचा अनुसंधान तुटताना तुम्हाला त्याचे कष्ट होत, मला होता, तुम्हाला कळणार नाही. ते कीर्तनकार वाहून कळेल. विठ्ठला विठ्ठला म्हणते तुम्ही तर लय शांत असतात आणि आज कस काय तापले. कधी कधी आडनाव आठवतो मला. जिवंत आहे पण कोणतंच बंधन नाही. मुक्तता सय म्हणावे, बंधनचे नाही ठावे. तो कशातच बांधला जात नाही. ना पाप पुण्य, ना आत्मस्वरूपाचा अज्ञान, ना अज्ञान निवृत्त करणार अहम ब्रह्मास्मी निवृत्ती ज्ञान. कशातच बांधला जात नाही म्हणून त्याला मुक्त म्हणतात. असा जीवनमुक्त लोकांना सन्मार्ग दाखवू शकतो. लोकांना सन्मार्ग दाखवणं या क्रियेला म्हणतात लोकसंग्रह. लोक गोळा करणं याला लोकसंग्रह आपण म्हणतो, पण शास्त्रात तशी व्याख्या नाही. बरं, उन्मार्गगामी झालेल्या लोकांना स्वतःच्या आचरणातून चांगला मार्ग दाखवणं याला म्हणतात लोकसंग्रह. लोकसंग्रह करता महात्मा कर्मही करतो, लोकसंग्रह करता भक्ती करतो, लोकसंग्रह करता योगही करतो, लोकसंग्रह करता तत्वज्ञानाचं श्रवण करतो. पण ही सगळी कर्म जरी त्याने केली तर त्याला पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्म संगी. तो कर्मबंध अंगी वाजेना जसा बहुरूपी. नाटकामध्ये अभिनय करत असताना जुन्या काळातले नाटक तेव्हा स्त्रीचा सुद्धा अभिनय पुरुषच करायचे. मग एखाद्या स्त्रीचा सुंदर अभिनय केला तर त्यामुळे त्याच्या पुरुषत्वाला काही बाध लागतो का? लागत नाही. जैसे बहुरूपियाचे राव राणी, स्त्री पुरुष भाव नाही म्हणे. अरे लोक संपादने तैसीच करते. महात्म्याची सगळी कर्म लोकांसाठी असतात. बरं, देखे प्राप्तार्थ जाहरे, जे निष्कामता पावले. तयाही कर्तव्य असे म्हणणे लोकांना गी. जसा एखादा डोळस व्यक्ती पुढे जातो, कारण त्याच्या मागून बरेच आंधळे येणार आहे. आंधळ्याला मार्ग दाखविण्यासाठी जसं तो चांगला चालतो तसं महात्माही चांगला चालतो. मार्गे अंधा सैसा, पुढे देख नाही चाले जैसा. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा सांगोनी आचरोनी. अज्ञानी पुरुषाला धर्म प्रकट करून सांगावा, आचरणातून तो प्रकट होतो. सामान्य पुरुषाला धर्म काय कळणार आहे? मला सामान्य पुरुषाला हरिपाठच कळत नाही, धर्म कधी कळणार नाही? शास्त्रात धर्माचं तत्व गुहेमध्ये ठेवलेलं आहे. धर्मस्य तत्व निहितं गुहाया म्हणून महाजन एनकतस पंथाः. महात्मे ज्या मार्गाला जातात त्याला खऱ्या अर्थाने पंथ म्हणतात. तेनेचे पंथे चालो जाता, तेनेचे पंथे चालो जाता, तेनेचे पंथे चालो जाता, तेनेचे पंथे चालो जाता. सामान्य पुरुषाला धर्म कळत नाही. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी.
म्हणून संत आचरण करतात बरं, आणि आचरणाचा प्रभाव सर्वात जास्त असतो. ज्या माता भगिनीला असं वाटतं की मुलांनी अभ्यास केला पाहिजे, तर तुम्ही घरात ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. तुम्ही मुलाला म्हणता स्टडी कर, तुम्ही चित्रपट पाहता, कसा परिणाम होईल? विठ्ठल विठ्ठल. आपल्या हातात रिमोट असतो, आपण चॅनल बदलतो, मुलाला काय सांगतो? अभ्यास कर. कसं होणार आहे? मुलांनी अभ्यास करावा तर मुलं हे अनुकरण प्रिय असतात. पहिला तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर मुलगा हरिपाठ वाचेल, आणि जर तुम्ही चित्रपट पाहिला तर मुलगा गेम खेळेल. विठ्ठल विठ्ठल. प्रभाव हा आचरणाचाच असतो. अज्ञाना प्रगटावा धर्म कैसा आचरोनी. सर्वात मोठं उदाहरण आपल्या समोर नाथ महाराजांचं आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणमध्ये भावार्थ रामायण सांगायचे किंवा एकनाथी भागवतासारखा ग्रंथ सांगायचे. पण सगळे श्रोते आले की त्यांना नाथ महाराज प्रसाद द्यायचे. श्रीमंत नाथ महाराज असं ओंजळ ओंजळ भरून त्या काळामध्ये साखर वाटायचे. त्या काळात साखर सुद्धा मिळत नव्हती. पण ओंजळ भर साखर आणि एका तासाच्या प्रवचनानंतर गर्दी व्हायची. मला वाटतं पाठात नाश्ता सुरू करावं काय? आपल्या पाठात नाश्ता नसताना बरीच गर्दी बरं. श्रोत्यांच्या उपकार आहे आपल्या. ते श्रोते येतात म्हणून आपल्याला चिंतन होतं. खरे त्यांच्या आपण काय त्यांच्यावर उपकार करणार? श्रोत्यांचेच आपल्याला उपकार आहे. नाथ महाराज वंसळ म्हणून सगळ्यांना थोडी साखर द्यायची. सगळे लोक श्रवणाला यायचे. जवळच कावसा नावाचं गाव आहे. तिथं एका आईने आपल्या मुलासाठी पुरणपोळी केली. आता आपल्याकडे पुरणपोळी वेगळी करतात, आमच्या मराठवाड्यामध्ये पुरणपोळी वेगळी करतात. विदर्भातली पुरणपोळी पुन्हा वेगळीच आहे. नाव एक आहे पण प्रकार मात्र भिन्न आहे बरं. आपल्याकडची पुरणपोळी मी मागच्या आठवड्यात खाल्ली. म्हणजे राजू महाराज घावटे त्यांच्या राहत बोरवाड तालुक्यामध्ये, तेव्हा ती मी पाहिली पण चांगली आहे. आज सकाळी सुद्धा पुरणपोळीच खाल्ली हो. आता नाही खाणार बरं असेल तरी सुद्धा. पण आमच्याकडे पुरणपोळी करत असताना सकाळ एवढं पुरण शिजवतात की ते सकाळी पण पुरलं पाहिजे, सायंकाळी उरलं पाहिजे, आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा शिल्लक राहिलं पाहिजे. तर त्यातला बारकाव असा आहे, जे पुरण कालचं असतं ना त्याची दुसऱ्या दिवशी चव फार चांगली लागते बघा. म्हणून शिळी पुरणपोळी खाण्यात जास्त मजा आहे. पुरणपोळी ताजीच असते पण त्याचं पुरण मात्र उरलेलं पाहिजे, कारण ते मूर्तना म्हणतो. विठाला विठाला. शेखर महाराज एवढ्या बारकाईने सांगायला लागतं कीर्तन, तेव्हा ते कीर्तनकार होत आहेत. असं ते पुरणपोळी तयार केली. आता निवृत्ती माझा तुम्ही सांगायचं पुढे जाऊन ते पुरणपोळी तयार केली. मुलामुळेच आवडली. गरीब होती आई. त्या मुलाने आई मला पुरणपोळीच पाहिजे. सायंकाळी पुन्हा पुरणपोळी खायची. दुसऱ्या दिवशी सुद्धा पुरणपोळी सकाळीच खाल्ली त्याने. तुम्हाला देवपूजानंतर पहिली पुरणपोळी. आता त्याला लागली चटक. काचे या मनाचे कणिके जे देखले गोडीचे ठाय असो. एवढंच घ्या. चटक लागली की मनुष्याला ते सोडा वाटत नाही. ते जीवेला सोडियाचे झाले, त्याला लागली चटक. सायंकाळी दुसऱ्या दिवशी तुम्हाला आई मला पुरणपोळी. आई म्हणे बाळा सण होता म्हणून केली. आता आपली काही एवढी श्रीमंती नाहीये दररोज पुरणपोळी खायची. नाही म्हणे मला पुरणपोळीच पाहिजे. आई म्हणजे तुझी इच्छा मी पूर्ण करू शकत नाही, पण आई आहे. वात्सल्य संपन्न अंतःकरण गरीब जरी असेल पण आईला वाटतं आपल्या मुलाच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या. हे फक्त आईला वाटतं बरं, शेजारच्याला वाटत नाही. विठाला विठाला. स्वतः आई कष्ट सहन करते पण मुलाची एक सुद्धा इच्छा पूर्ण राहू देत नाही. ते कदाचित तिला हाताला चटके लागते, कष्ट होते, पण मुलाच्या डोळ्यातलं तो काही पाहू शकत नाही. तिने विचार केला आपण नाही पूर्ण करू शकत, पण पैठणमध्ये असणारे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज आहे आणि त्यांच्या घरी देवाला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो. आपण आपल्या मुलाला घेऊन गेलं तर काय हरकत आहे की आई त्या मुलासोबत तिथपर्यंत आली, प्रवचन झाली, कथा झाली. ओंसळ म्हणून साखर सर्वांना वाटली पण ती आई मुलासोबत तिथंच थांबली. नाथ महाराजांनी विचारलं कशा करता आला? म्हणे आमची एक विनंती. काय विनंती? या मुलाला गोड फार आवडतं. चांगली गोष्ट आहे.
चांगली कशाची आम्हाला अडचणी नाही, याला गोड आवडतं, आम्ही याला गोड दररोज देऊ शकत नाही. म्हणजे मग काय इच्छा आहे, आम्हाला असं वाटतं तुमच्या देवाच्या पुरणपोळीच्या नैवेद्यातला दररोज थोडासा नैवेद्य याला देत चालला. नाथ महाराजांची दया आहे आणि जाऊ द्या म्हणे कमीत कमी नैवेद्याच्या रूपाने तरी आपल्या सानिध्यात राहील. काय संतांच्या हातवटी कसा न व्हायला फक्त आपल्या आश्रमात आला पाहिजे. विठ्ठलाला विठ्ठल नाथ महाराजांच्या जवळ परवा लागला, पण त्याने नाथ महाराजांना आरती सांगितल्या. तुम्हाला बघा नाथ बाबा तुम्ही असं म्हणाल, सकाळचा काकडा, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, नंतर भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी प्रवचन, हरिपाठ, सप्तनव कीर्तन, नंतर हरिजागरण, यातलं मी काहीच करणार नाही बरं. फक्त मी नैवेद्याच्या वेळेला उठे जागेवरून मला नैवेद्य पाहिजे. नाथ महाराज म्हणजे ज्यात एवढं स्पष्ट सांगतोय याचा त्याचं मन सरळ आहे, मनात गाठ नाही म्हणून सांगितलं ना, मी काहीच नाही करणार. ते कार्यक्रमात असं ना दैनंदिन कार्यक्रम, त्यातला एकही कार्यक्रम आपण नाही करणार. आपला दैनंदिन फक्त एवढाच कार्यक्रम. नाथांना त्याचं सरळ मन आवडलं, मला काही हरकत नाही, तो पुरणपोळी खाण्यासाठी जाऊ शकतो. नाथांनी त्याला पुरणपोळी दिली, त्याची इच्छा पूर्ण केली. पण त्याच पैठण नगरीमध्ये पुन्हा एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली, जे नाथ महाराज दररोज पुरणपोळी स्वतःही प्रसाद म्हणून खायची, गावबा महाराजांना पण द्यायची. तिथे एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली, म्हणे नाथ महाराज या मुलाला सुद्धा गोडच आवडतं, याने गोड गुळाचा खडा खाल्ला की याच्या पोटात जंत होता. तुम्ही याला सांगा ना तुमचा हा एक. बऱ्याच लोकांची हीच तक्रार आहे, महाराज आमचा मुलगा आमचा ऐकत नाही, तुम्ही सांगा. आता आत्यांना कसं सांगू की लोक फक्त 2 तास आमचं ऐकतात, हे कोणी ऐकत नाही. तुम्ही सांगा आमच्या मुलाला की तू गुळाचा खडा खात जाऊ नको. नाथ महाराज त्या मुलाला आईला म्हणजे आई काय नाही 7 दिवसांनी या. 7 दिवसांनी ते मुलगा आई आणि मुलगा आले. नाथाने फक्त त्या मुलाला सांगितलं, बाळा आजपासून गुळाचा खडा खायचा नाही बरं. मुलगा म्हणला ठीक आहे महाराज आजपासून खाणार नाही. ते आई म्हणजे एवढं वाक्य तुमचे एक वाक्य पाठवून होतं. 7 दिवसानंतर आम्हाला वाटलं हात ठेवा, काही मंत्र सांगा, काहीच नाही, एकच वाक्य सांगितलं. एवढं एक वाक्य त्या दिवशी का नाही सांगितलं. नाथ महाराज म्हणजे त्या दिवशी मीच पुरणपोळी खाल्ली होती. मी जर गोड खाऊन याला सांगितलं असतं गोड खाऊ नको, तर याच्यावर प्रभाव झाला नसता. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरणी. पहिल्यांदा मी 7 दिवसापर्यंत गोड खाणं बंद केलं, तेव्हा मुलगा बंद करणार आहे. बऱ्याचदा आम्हाला प्रश्न पडतो, आम्ही लोकांना माळी घालतो आणि लोकांना सांगतो व्यसन करू नका, तरी लोक व्यसन करतात. म्हणजेच नाही समजलं. लोकांना सांगितलं माळ तुळशीची माळ परिधान करा, व्यसन करू नका. लोकांमध्ये बदल का होत नाही. ज्याने दीक्षा दिली त्याला नक्की कोणतं तरी व्यसन असलं पाहिजे, म्हणून तर प्रभाव पडत नाही. हाच प्रश्न जर तुमच्या मित्रांचा विठ्ठला विठ्ठला क्रिया करतात अर्भकाचे साठी वंद्याचे धरणे पाठी तैसे संत जगे क्रिया करुणिता विद्यार्थी. संतांना माहिती आपल्या आचरणाचा प्रभाव लोकांवर पडणार आहे, म्हणून स्वतःला गरज नसताना सुद्धा संत कर्म करतात. स्वतःला बोध झाल्यानंतर सुद्धा ज्ञानी महापुरुष बोध संपादन करतात. स्वतःला भक्तीची आवश्यकता नाही. माझे जीवीची आवडी माझे जीवीची आवडी माझे जीवीची आवडी माझे जीवीची आवडी. Thank you.
भजनांना सांडिते म्हणून तर ज्ञानोबाला ज्ञानी आहे. ऐके ज्ञान चक्रवर्ती तो ज्ञानाचीच मूर्ती किंवा ज्ञानी यांचा शिरोमणी ज्ञानी यांचा गुरु राजा महाराज ज्ञानाचा सागर हे सगळे ज्ञानोबांची भूमिका असताना सुद्धा माझे जे विचारवडी पंढरपुराने नगुडी म्हणून संत कर्मही करतात, संत योग साधनाही करतात, संत भक्ती साधनाही करतात. जशी ज्ञानोबरापासून सगळ्या संतांनी भक्ती साधना केली आणि भक्तीतला आनंद इतरांनाही वाटला. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या मुल्या हाती रेगाला भक्ती पंथी जगात देतो जगाला देतात बरं. जसं ज्ञानोबाला जगताला भक्ती ज्ञान वैराग्य कर्म प्रदान करतात तसंच तुकोबाराय देखील सेवितो हार म्हणजे संत कर्म करतात, संत तत्वज्ञानाचं श्रवण करतात. नावे गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमते एक शिष्य एक गुरु हा उडलासाच व्यवहारू तो मत प्राप्ती प्रकार जाणावया संत ज्ञानाची साधना स्वतःही करतात इतरांना सुद्धा करायला भाग पाडतात. स्वतःही कर्म करतात इतरांना कर्माची प्रेरणा देतात. तसं भक्ती स्वतःही करतात आणि इतरांना सुद्धा करायला सांगतात. म्हणून पहिलं पद आलं सेवितो हा रस. रस शब्दाचा अर्थ होतो आनंद. कोणता आनंद घ्यायचा? आनंदाचे प्रकार खरं पाहिलं तर एकच आनंद आहे. वास्तविक आनंद एकच आहे, पण उपाधी लागले की आनंदामध्ये बदल होतो. विषयाचा उपाधी लागला की त्याला विषय आनंद म्हणतात. विद्येचा ज्ञानाचा उपाधी लागला की त्याला विद्यानंद म्हणतात. योगाचा उपाधी लागला की त्याला योगानंद म्हणतात. आत्मानंद सुद्धा प्रकरण 85 मध्ये आला आहे. आनंद फक्त एकच आहे. जसं एका सरोवरातलं पाणी कालव्यामध्ये येतं, कालव्यातलं पाणी पाटामध्ये येतं, पाटातलं पाणी वाफ्यामध्ये जातं, वाफ्यातलं पाणी झाडाच्या बुडाशी येतं. पाणी एकच आहे, पण व्यवहार काय करतो आपण? वाफ्यातलं पाणी, आळ्यातलं पाणी, पाटाचं किंवा कालव्याचं पाणी. तसा आनंद फक्त परमात्म्याचा आहे. सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारे घेते. फक्त परमात्माच आनंद रूप आहे. फक्त जीवाला भ्रम झाल्यामुळे जीवाला वाटतो तो आनंद आत्म्याचा नाही विषयाचा आहे.
जुने कीर्तनकार किंवा गुरुजन उदाहरण देत असतात. एखादं कुत्र असतं बघा, तर ते कुत्र इकडं तिकडं नुसतं फिरत, त्या कुत्र्याचं घ्राणेंद्रिय चांगलं असतं, नाक चांगलं असतं, त्याला वास लवकर येतो. म्हणून तर चोराचा त्याला वास येतो की नाही. मग कधी कधी चोर लय हुशार असतात, कुत्र्यालाही कळत नाही, मग बऱ्याचदा कुत्र्याला ते कळतं. ते कुत्रे शोध घेतात, त्याला हाड सापडतं. हाड एखादं सुकलेलं हाड त्याला सापडतं आणि त्या हाडाला ते फोडण्याचा प्रयत्न करतो. कोण? कुत्र. पण त्याला ते हाड काही फुटत नाही. असा 1-1.5 तास त्याचा वेळ गेला की त्या हाडातला एखादा तीक्ष्ण भाग त्याच्या हिरडीला लागतो कुत्र्याच्या, आणि त्या हिरडीतलं रक्त त्या हाडावर येतं. कुत्रा म्हणतात पठ्ठ्याने 1.5 तास प्रयत्न केला, पण हाडातून रक्त काढलंच. आता ते रक्त हाडातलं नसतं, त्याच्याच अंगातलं असतं. तसं जीवाला वाटतं विषयात आनंद आहे, आनंद विषयाचा नसतो, आनंद आपल्या आत्मस्वरूपाचा असतो. विचारा जीवाला भ्रमाने असं वाटतं की मी विषयाचा आनंद घेतोय. रस शब्दाचा अर्थ होतो आनंद, आणि मग आनंद फक्त परमात्म्याचाच आहे. पण जीव मात्र विषयामध्ये शोधतो आणि विषयातला आनंद खरा आनंद नाही. म्हणून तर भगवंताला म्हणावं लागलं, एही संस्पर्शजा भोगा दुःख योनय देवते आद्यंतवंत कोणते यनतेषु रमते उदाहा. विषयाचा आणि इंद्रियांचा संबंध झाला की जीवाला वाटतं मला विषयापासून आनंद झाला, पण विषयाच्या आनंदामध्ये दुःख फार मोठं आहे. त्यामुळे शहाणी माणसं त्यात रममान होत नाही. तुकोबारा तर ज्ञानी आहे. ज्या अर्थी तुकोबारा रसाचं किंवा आनंदाचं सेवन करतात, याचा अर्थ अज्ञानी पुरुषाप्रमाणे तुकोबारा आहे विषयाचा आनंद सेवन करणार नाही. मग कोणता आनंद सेवन करतात? ज्या आनंदाला विषयाचा उपाधी नाही, जो आनंद शुद्ध आहे, दुःख संबंध रहित आहे, असा शुद्ध आत्मानंद, ब्रह्मानंद किंवा भक्ती प्रेमाचा आनंद ते सेवन करतात. सेवितो हा रस वाटितो अनेका. म्हणे मग जीवाला विषयापासून आनंद नाही का मिळत? मिळतो ना, पण विषयाचा आनंद भोगताना जीवाला दुःख फार मोठं असतं. पंचदशीकाराने म्हटलं आहे, सुखम वैषयिकम शोक सहस्रेण अवृतत्वतः दुःखमेवेति मतवाहनाद्वेष्टि सुखमित्यसो यो वै उमातत् सुखम नास्ति सुखमस्ति. व्यापकामध्येच आनंद आहे, अल्प परीक्षेने विषयात आनंद नाही. विषयातला आनंद हजारो दुःखाने झाकलेला आहे. त्यामुळे शहाणी माणसं विषयाच्या आनंदाला, ज्याच्यामध्ये हजारो दुःख आहे, त्याला आनंद म्हणतच नाही. उदाहरण दिल्यानंतर लक्षात येईल, एक व्यक्ती जंगलामध्ये शिकार करायला गेला. शिकार करायला गेला तर त्याला शिकार तर काही सापडले नाही, पण त्याची शिकार व्हायचा प्रसंग आला. एक वाघ मागे लागला, आणि वाघही असा, त्याला उपवास फार झाले. राधाष्टमी आली गुरुवारी, शुक्रवारी आपण धरून चाला, राधाष्टमी शनिवारी घ्या, रविवारी त्याला एखादा उपवास असेल, सोमवारची दशमी आली, मंगळवारी एकादशी, बुधवारी द्वादशी, गुरुवारचा गुरुवार, शुक्रवारी वामन जयंती. एवढ्या उपवासाप्रमाणे काय आठवडा धरून उपवासी वाघ. तुला वाघ सुद्धा एकादशी उपवास धरतो का? कीर्तनातला धरतो. विचार एवढ्या दिवसाचा उपवासी त्याला एक माणूस दिसला. त्या माणसाच्या माग होतो लागला. कोण? जंगलातला वाघ. हा जीवाच्या आकांताने पळतो आहे. किती जवळ आला, पुढे पळतो, मागे पाहतो. लक्षात आलं नाही समोर विहीर आहे. जागलेली होती गवताने, आणि विहिरीमध्ये दोन्ही पावलाने पडला. जैसा कवन एक काकुळती पडता कवन गती दो पावली अवचिती पहा माझी पडी गेला. 8व्या कविता सांगतात. दोन्ही पावलाने विहिरीत पडला. पडता पडता त्याचा हात एका वडाच्या पारंबीला लागला. वीर कोरटी होती, खाली नाग बसला होता. पाठीमाग वाघ आणि खाली नाग. काही यमक आलं जबरदस्त. वाघ आणि नाग एका राशी आले, आणि वडाच्या झाडाला हाताला सहज पारंबी लागली. त्या पारंबीच्या टोकाला नुसतं मोहळ नव्हतं, आग्या मोहळ. आणि त्या आग्या मोहळाच्या पोळ्याला लागला धक्का. आता त्या माश्या त्याला ओढून चावू लागल्या.
बर पारंबी सोडावी तर खाली नाग आहे, न सोडावे तर माशा चावतात. आणि तेवढ्या प्रसंगात त्याच्या नाकाच्या अग्रभागावर शेंड्यावर एक मधाचा टिपका पडला थेट. त्याने जीभ लांबवली, जीभ लांबवून त्याने तेवढा मध घेतला. किती आनंद असेल, आनंद. अरे मधाचा आनंद आहे, पण पाठीमागे वाघ, खाली नाग आणि वरती माशा चावतात. जसं हे अनेक दुःखाने मधाचा आनंद व्याप्त आहे, तसा विषयाचा आनंद अनेक दुःखाने व्याप्त असल्यामुळे संत विषयातल्या आनंदाचं सेवन करत नाही. ते बाकीचे माणसं करतात, ते अंतरणीनं ते बापुडे बनवण्यानं ते सेवने घडे. पण संत त्या आनंदामध्ये मात्र रममान होत नाही. संत आनंद कोणता घेतात? ब्रह्मानंद घेतात किंवा भक्ती प्रेम सुखाचा आनंद घेतात. सेवेतो हा रस, पण ते आपला फक्त एकटा घेत नाही बरं. संत उदार असतात, वाटितो अनेका, इतरांना सुद्धा ते प्रदान करतात. आता माऊलीचा काळ सोहळा जवळच आलेला आहे. तुम्ही बघा, जाणकार जे वारकरी असतात ना, त्यांना त्यांच्याकडे जर नाश्ता आला, त्यांच्याकडे नाश्ता जर आला ना, तर ते अशी गर्दीमध्ये बसतात आणि सगळ्या सवंगड्याने एक एक घासता होईना वाटतात. पण काही माणसं नवीन आलेले असतात, चॅप्टर असतात. मी अशी माणसं पहिले वारीत येता नाही बरं काय. त्याने 18 दिवसाचे 18 पाकिट आणले होते नाश्त्याचे. तो डबा ठेवायचा पुन्हा काढायचा. हुशार एवढा की सगळे लोक स्थानाला गेले की मोबाईलचा बॅटरी बंद करायची, डब्यातून पाकिट काढायचं, पिशवीत टाकायचं, चैन लावून घ्यायची. आणि 20,000 थांबलं का मग नाटक करायचं. मला फोन आला, झाडाखाली जाऊन एकटा नाश्ता खायचा. गेला म्हणा आपण कोट्या असे कितीतरी वारकरी आहे. महिना वारकरी त्यांचे घर ओळखीचे. आणि बरोबर त्या विसाव्यावर भाकरी आली, काही चटणी भाकरी भाजी आली तर ते अगोदर दिंडीला वाटतात आणि उरलं तर खातात. उदार दृष्टिकोन आहे. संत तसेच आहेत. गाताला दुकान देते आणि असे काम, संत उदार उदार भरणे आनंद भांडार. आणि हेच आपल्याला आनंदीत मिळतं ना. तुम्ही विचार करा बरं, आळंदीत आपल्याला घरच्या सारख्या काय सुविधा आहे? काहीच नाही. किंवा माऊलीच्या सोहळ्यामध्ये काय सुविधा आहे? पडत्या पावसात जेवावं लागतं, ते पण स्वयंपाक झाला तर कधी कधी उपाशीच राहावं लागतं. पण आनंदाला कमी नाही, कारण तो आनंद संतही घेतात ना आपल्यालाही देतात. ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी मैसा निर्वाण, कथा कीर्तन करीतो. कथा कीर्तनाच्या निमित्ताने आपल्यालाच आनंद दिलेला आहे. संत या आनंदाचं सेवन करतात. लावणे मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरसावडीने. आपण सगळे जण सेवन करू. सेवितो हा रस, वाटितो अनेका. आणि सगळ्या मानव मात्राला आव्हान करतात, घ्या रे. विनंती तुकोबारांची, अरे घ्या रे, घ्या, कोणीतरी घ्या. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐकता आता घर बसून लोक लय चापटर. लोक दे म्हणा लगे, दे म्हणा लगे. साठवणीचे रुंद ते जागे,
म्हणजे फुकट घ्या फुकट, देव घ्या फुका, देव घ्या फुका, लडगे रुका मुलं काही लोक नाहीच घेत. लोक नाही घेत ना, मी माझ्याकडे घेतो. तुकोबरे स्वतः घेतात. पण तयार आहे महाराज, जे आपल्याला मिळालं ना ते इतरांना मिळावं असं वाटतं, त्यांना संत म्हणतात. जे आपल्याला मिळालं ते कोणालाच मिळावं असं वाटतं, त्याला जीव म्हणतात. माझं जर चांगलं एखादं प्रवचन बसलं तर मी वही कोणाला देत नाही. विठाला टिप्पण जर एखाद्याने घेतलं त्याने वजन टाकलं मग आपलं काय नाही. हा विचार आपला आहे, संतांचा नाही. बघा, वृक्ष आपली फळं सगळ्यांना देऊन टाकतात. नदी आपलं पाणी जगाला देते, गाय आपलं दूध घरात देते, संत आपलं ज्ञान जगाला देतात. सेवितो हारस वाटितो अनेका, रान बरी हा वापराचार आहे. तुम्ही विषयाच्या रानात फिरू नका बरं. घ्या रे, जो रस आम्ही सेवन करतो त्याचं तुम्ही सेवन करा. विषयाच्या रानात जाऊ नका. हे प्रक्रिया 15व्या अध्यायामध्ये आली आहे. जीव मनाच्या रथावर चढतो, श्रवणाच्या दरवाजातून बाहेर पडतो आणि शब्द नावाच्या विषयाच्या अरण्यात प्रवेश करतो. मनाचा रथी वळगे, श्रवणाच्या द्वारे निघे, शब्दाची रिघे रानामाची. ते सगळे रानंदरी असे झालेले सगळे 15व्या अध्यायामध्ये. विषयाचं रान आहे रान, आणि या रानामध्ये कोणाची तृप्ती नाही झाली. रान भरे होऊ नका, म्हणजे रानात विषयाच्या रानामध्ये जाऊ नका. घ्या रे होऊ नका रान भरे. महाराज, तुम्ही जो भक्ती प्रेमाचा आनंद सेवन करता, हा आनंद तुम्हाला मिळाला कसा? या आनंदाच्या प्राप्तीचे संत कृपा झाली तरच आनंद मिळतो, नाहीतर देवाची कृपा झाली तर. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाय जेणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. किंवा नारदजी म्हणतात, मुख्यतस्तु महत्कृपैव भगवत्कृपा देशाद्वा. आपल्याला भक्ती प्रेमाचा आनंद घ्यायचा असेल तर त्या आनंदाला एक तर संतांची कृपा लागते, नाहीतर भगवंताची कृपा. तया माझ्या जागेची चाळ, तरी त्याची गुरुवे कोण. का सेवा म्हणती तरी आड प्रेम असुये. तुम्हाला हा आनंद दिला कोणी? तुकोबारा उल्लेख करतात, एक दाता आहे ना मला देणारा. त्या दात्याचं लक्षण सांगा बरं. उल्लेख देवाचा केला नाही पण लक्षण सांगितलं. विटेवरी ज्याची पाऊले समान. विटेवर उभा राहणारे बाकीचे असतील, पण समान पावलानं उभा राहणारे बाकीचे कोणीच नाही, फक्त एक परमात्मा. विटेवरी ज्याची पाऊले समान. पाऊल म्हणजे चरण, चरण म्हणजे स्वरूप. ज्याचं स्वरूप समान आहे. समूहम सर्वभूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रियः. हे भजन्ति त्वमां भक्त्या मयि तेषु चाप्यहम्. परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये समान आहे. पाऊले समान,
विटेवर कुंडलिकरायांच्यामुळे उभा आहे, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा विट शब्दाचा अर्थ विट नारळ म्हणजे नाश पावणार. आणि परमात्मा विटेच्या वरती आहे म्हणजे विनाशी असणाऱ्या जगाच्या वर अविनाश आहे. विटेवरी ज्याची पावले समान तो कसा आहे, दानशूर दाता आहे. तोच एक दानशूर दाता आहे. बरं, बाकीचे दाते त्याच्या प्रकाशाने दाते झाले आहे. चंद्राच्या ठिकाणी अमृत आहे पण ते देवाचा आहे. सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आहे पण तो देवाचा आहे. यथा आदित्यगतम तेजो जगद्भासयते खिलम यच्चंद्रमसि यच्चारुणतो तेजो विद्यमामकम. भगवान म्हणतात अरे सूर्याच्या ठिकाणी, चंद्राच्या ठिकाणी, अग्नीच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे ना ते मी दिलं आहे. याची यात्रावरती समुद्राशी जोडोबराची जोडण आहे. सगळ्याला सर्व देणारा परमात्मा आहे. आणि आपल्याला दिलंच की नाही देवाने. देवे दिला देह दिले क्रियात पायका जेने हा जीव दिला दान. सगळीकडे दिला दिलाच क्रियापद आहे. देवे दिला देह, पहिल्यांदा देव दिला. इंद्रिय अनेक आहे, अनेक वचन आलं. दिले इंद्रियात पायका जेने हा जीव दिला दान. सगळं दानात आलेलं आहे आपल्याला, तरी आपलं वजन आहे. सगळं देवाने दिलेलं आहे, आपण काहीच कमवलेलं नाही. किती परमात्मा उदार आहे. तोचे दान शूर दाता. दान देण्यामध्ये परमात्मा शूर आहे. ज्ञानातही शूर आहे, रणांगणातही शूर आहे. पण दान देण्याचा प्रसंग आला तो जो आपलं सर्वस्व देतो पण माग हटत नाही त्याला दानशूर दाता म्हणतात. बनी राजाच्या यज्ञशाळेमध्ये परमात्मा आले. आल्यानंतर बाकीचे सेवक म्हणाले काय लागतं मागून घ्या. भगवान म्हणे तुमच्या मालकाला पाठवा. बनी राजा तिथं आले म्हणजे प्रभू काय लागतं म्हणजे काय नाही, आवाज नको शांत, काय लागतं ते सांगा. पण काय नाही, मला तपश्चर्या करायची. एका पावलावर उभं राहून तपश्चर्या करायची पण कंटाळा आला तर दुसरं पाऊल ठेवा, जागा पाहिजे. 2 पावलाच्या मध्ये थोडी जागा, 3 पावलं मला जमीन द्या. बडे राजा भगवंताकडे कोण हसू लागले म्हणे मागण्याची अक्कल ऐकले तुम्हाला काय झालं. अहो 3 पावलात काय लागणार आहे. भगवान म्हणाले शहाण्या मनुष्याने तृप्त असावं. जेवढं अपेक्षित आवश्यक आहे तेवढंच मागावं. जास्त मागितलं मागणाऱ्याने हवरटपणाने तर त्याचं तप राहत नसतं. म्हणून जेवढं सरतं तेवढंच पात्रात घ्यावं, उष्ट टाकून. जेवढी अपेक्षा आहे जेवढं पाणी लागतं तेवढंच. या बोली बोलावी या गोष्टी तैसिया नव्हते का म्हणून बाजूला काय करायचं. जास्त जास्त नाही लागत, 3च पावलं पाहिजे. तुम्ही लहान आहात तर बुद्धी लहान. भगवान म्हणजे संकल्प तो सोड, मग कळत मी लहान आहे का महान आहे. संकल्प सोडला. बलिराजाने 3 पावलामध्ये काय काय केलं. एका पावलात सगळी पृथ्वी, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग, राहिलंच नाही काय केलं. भगवान म्हणाले 3रा पाऊल ठेवू कुठं. बलिराजा म्हणे देवा दान देणारा व्यक्ती दिलेल्या पदार्थापेक्षा वेगळा असतो. 3रं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. भगवंताने पाऊल ठेवल्याबरोबर पृथ्वीपासून बलिराजाचे सरकले तर खाली पाताळातच गेले. राहे पाताळी स्वामी माझा. ज्ञानोबारे वर्णन करतात भगवंताने बलिराजाकडून दान घेतलं पण दिलं काय. दे दान म्हणून दान म्हणजे काल चालासी बळीचा. आजही परमात्मा बलिराजाच्या दरवाजामध्ये द्वारपाल रूपाने प्रकट आहे. द्वारपाल बळी द्वारी झाला म्हणजे एकीकडे भगवंताने फक्त 3 पावलं घेतले आणि दुसरीकडे परमात्म्याने त्याच्या मोबदल्यामध्ये सगळं देऊन टाकलं. कारण बलीने स्वतः 2 पावलात सर्व, 3ऱ्या पावलामध्ये स्व दिला. स्व म्हणजे स्वतः आला, सर्वस्व दिलं. म्हणून भगवंताने सुद्धा सर्वस्व दिलं बळीराजा. तोचे एकदान शूर दाता. एवढा मोठा दाता असल्यामुळे आम्ही त्याला प्रेम मागितलं, त्याने आम्हाला प्रेम दिलं. पण या दात्याला अर्पण काही करावं लागतं का. तर विचार असा आहे भगवान देण्याकरता समर्थ आहे. 11व्या अध्यायामध्ये विचार आला बरं हा ज्ञानेश्वरीचा. भक्तराज अर्जुनाला विश्वरूप पाहिजे होतं पण विचार केला आतापर्यंत कोणी विचारलंच नाही देवाला. एकदम आपण कसं काय म्हणावं.
नाही म्हणता येत एखाद्या व्यक्तीला एकदम कसं म्हणावं की आम्हाला हे दाखवा म्हणून. मागे आतापर्यंत त्यांनी कोणाला दाखवलं नाही. पण मग भक्तराज अर्जुनाने अशी स्तुती केली देवाची की देव स्तुती ऐकल्याबरोबर द्यायला तयारच झाला पाहिजे. तुझे अवतारे जाण स्वतंत्र देताना मनशी पात्रा पात्र पै कैवल्यायसे पवित्र वैर्या दिदले तो आसनकालिकाचे निमाने सायुचे संवसुदला पुतने जे विषाचे स्तन पामे मारू आले आगाराजसे आगाच्या सभासदी एकता त्रिभुवनांची मांदी कैसा शतका दुर्वाक्य श्रद्धी निस्तेज राशी ऐसे अपराध्या शुश्रुपाळा आपण पेठावते त्याला गोपाळा आणि उत्तम चरणाच्या बाळा द्रौपदी चाड असं वर्णन केलं देवाचं. काय देवा तुमचं अवतार आहे म्हणे. तुम्ही संताधिकांना मोक्ष द्याला तो पुतनेला द्याला तिथं मारायला आले होते. तुम्ही पुन्हा कुणाला काय दिलं शिव्या देणाऱ्या शिशुपाळाला आपल्या स्वरूपात जागा दिली. इतके तर तुम्ही अवतारी संपन्न आहात. मग मला विश्वरूप दाखवा तेवढं. नंतर आपला ताब्यात ठेवला बरं का शेवटी. नंतर म्हणजे जी कामं धेणू सगळ्या जगाच्या इच्छा पूर्ण करते त्या काम धेणूचं वासरू कधी उपाशी राहता का? नाही राहत का? जे दोपदयाचे नेपवाडे जगाचे पेढे सांगडे ते काम धेणूचे पाडे काय भोकेले ठापी म्हणून मी आज विनविले काही ते देव न दाखविते हे किरण आहे. जी मी विनंती केली ते दाखवणार नाही असं मध्ये घडणारच नाही. इतकी स्तुती केली तेव्हा दाखवलं ना महाराज. भगवंताने दिव्य चक्षु नंतर दिले. गे म्हणे विश्वरूप पाहून परमात्मा दान शोधात आहे. पण त्या दात्याकडून जर आपल्याला दान घ्यायचं असेल तर पहिलं काहीतरी द्यावं लागतं बरं. कारण ते दिल्याशिवाय काही देत नाही. ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात तुम्हाला काही मिळवायचं ना म्हणून दिलं पाहिजे. तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त दिल्याशिवाय मिळत नाही महाराज. आपण एखाद्या कीर्तनकाराला आपल्या गावात पहिला दिवस दिला पाहिजे तेव्हा त्याच्या गावात आपण काला मिळतो. विठाला विठाला प्राप्त दिल्याशिवाय काही मिळत नाही. भगवंताला काय द्यायचं? एक द्यायचं. पहिले पदार्थ द्या. पत्र पुष्पम फलम तोयम. पदार्थानंतर आपल्या क्रिया द्या. यत करोशी यदश्नाशी यज्होशी तदासीय हे परमात्म्याला द्या. आणि त्याच्यानंतर मन द्या. तो मन हे मी जे करेल मन मना भव मत बघतो मत त्याचे नमस्कुरू तो मन हे मी जे करेल माझ्या भजनी प्रेम धरी सर्व नमस्कारी माझा ऐकाते. मग आपण देवाला मन दिला तर मनाचे संकल्प शरीर अर्पण करणं सुद्धा बाह्य आहे. क्रिया अर्पण करणं थोडा अंतरंग आहे. क्रियेच्याही अंतरंग मन अर्पण आहे. आपण देवाला पदार्थ किती अर्पण करतात
यापेक्षा मन किती अर्पण करतो याला जास्त महत्व आहे. परमात्मा मन पाहतात बरं, आणि ते त्याला न सांगता कळतं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा. परमात्मा अंतरातली गोडी घेतो, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. विश्वंभर बरे हारची न लगे, म्हणून देवाला अर्पण मन करावं. भगवान सुद्धा सांगतात तो मन हेमेचे करी, मनाचं काम आहे संकल्प करणं. ज्ञानोबाने भक्ताचा संकल्प सांगतात बरं. ज्ञानोबाला म्हणतात जयाचे वाचे माझे आला, दृष्टिभोगी माझे जे रोपडे, जयाचे मन संकल्प माझा जीव आहे. ज्याचं मन संकल्प म्हणजे चांगले विचार माझ्याविषयी करत, मनातले संकल्प चांगले असतील तर देव त्या संकल्पाला सिद्धीला नेतात, पूर्णत्वाला नेतात. संकल्पाचे दोन प्रकार, संसार विषयी सुद्धा संकल्प असतो, परमार्थाविषयी सुद्धा संकल्प असतो. मग इथे अर्थ करत असताना प्रसंगाला अर्थ करायचा. संसारिक संकल्प करणं म्हणजे परीस घेऊन आपलं कल्याण केल्यासारखे. परमार्थाचे संकल्प करावे, काय उतार पावे, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतचन कराय, समाधान चित्त माझे, पाहे निवदेल डोळे, सुख देते कोणे सोहळे, संचित कैसे तेल कडे होतील डोळे वासनेसे, काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालील काय देवाची मिठी, मजतो कोरवाळील जग जेठी, दाटईन कंठी सद्गतीत. असे संकल्प करावे. मनाचे संकल्प परमात्म्यामुळे पाववीर सिद्धी. पण कधी जरी राहे बुद्धी याचे पायी. जर आपली बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी एकनिष्ठ राहिली, बुद्धी जर चंचल झाली, नियम असा आहे जे जे आशावृत्त लोक असतात ना त्याची बुद्धी परमात्मा ठिकाणी राहू देत नाही. विठ्ठला बाळक्रीडेमध्ये प्रमाण आहे, बुद्धी स्थिर राहून निधी लोभिकांची. ज्याची बुद्धी लोभाला प्राप्त झाली ना, परमात्मा त्याची बुद्धी स्थिर राहू देत नाही. म्हणून मनुष्याचं मरण जरी जवळ आलं तर फक्त बुद्धी ठिकाणावर पाहिजे, बुद्धी स्थिर पाहिजे. बुद्धी जर सरकली तर बुद्धीमध्ये हानी आहे. जरी राय बुद्धी याचे बाई, पण बुद्धी नावाची आपली कन्या आहे. चांगला आहे. विश्वाचार्य म्हणतात प्रभू श्रीकृष्ण परमात्म्याला, प्रभू जेव्हा अंत समय आहे, जेव्हा माझा अंत समय येईल तेव्हा परमात्मा कृपा अशी करा की माझी बुद्धी नावाची कन्या आहे आणि ती कन्या मी तुम्हाला अर्पण करतो, आपण त्या बुद्धीचं पती व्हावं. काय भावना गोड आहे. आता विश्वाचार्य ब्रह्मचारी आहे, कन्या कुठं असणार, पण आपल्या शरीरामध्ये असणारी बुद्धी हीच कन्या आहे आणि ती कन्या देवा तुम्हाला मी अर्पण करतो अशी प्रार्थना करावी. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नारायणा, आता मग जायचे करे तुझे पाहिजे तिधरी. म्हणून एका परमात्म्याला सोडून आपल्याला अन्य काही आवडत असेल तर आपली बुद्धी स्थिर राहत नाही, आणि बाकीचं काही आवडत असेल, परमात्मा आवडत असेल, जरी राय बुद्धी याचे पायी. परमात्मा आपल्या मनाचे संकल्प पूर्ण करतो. आणि तुकोबारा म्हणतात, परमात्म्याच्या ठिकाणी तुमची बुद्धी स्थिर राहिली, परमात्मा तुमच्या मनातले संकल्प पूर्ण करतो हेच सांगण्यासाठी तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. शेवटच्या चरणाचा विचार करायचा आहे. एका मोठ्या प्रेमाने भजन करा.
जरी राहे बुद्धी याचे पायी मनाचे संकल्प पावविन सिद्धी. आणि हा निरोप सांगण्यासाठी तुका म्हणे मज गाडीने निरोपा समोरच्या व्यक्तीच्या मनाचा असणारा विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जशास तसं पोहोचवणं याला निरोप म्हणतात. निरोप आपला स्वतःचा काही मसाला वापरायचा नाही. पण काही माणसं त्याच्यामध्ये तेल तिखट मिरची कालवतात आणि बातमीला ब्रेकिंग करतात. जसं देवाचं म्हणणं आहे तसं जीवापर्यंत पोहोचविणं याचं माध्यम संत आहे. आणि म्हणून संत देवाचा निरोप जीवाला सांगतात. पण जीवाची प्रार्थना देवाला सांगतात. देवाला सांगतात देवा जीवले मोडे मोड पापी जैसे तैसे हो तरीका से नावली. असं जीवाचा निरोप देवाला सांगतात. आणि देवाकडून आले की जीवाला सांगतात विटेवरी ज्याचे पावले समान तोचे प्रदान शुभदाता. देव मागचं कुणाचं काही पाहत नाही. भक्ती करा तुका म्हणी मज धाडीने निरोपा. पण हा भक्ती मार्ग कसा आहे? मार्ग हा सोपा सुखरूप. दोन शब्द वापरले. हा मार्ग सोपा आहे आणि हा मार्ग सुखरूप आहे. दोन्हीचे लक्षण करावे लागतील की नाही? आता कोणता मार्ग सोपा आणि कोणता मार्ग सुखरूप आहे? भगवत प्राप्तीचे प्रामुख्याने 4 मार्ग आहेत. थोडं बारकाईने ऐका बरं. वेळेचा आज संपवतो तर काळजी करू नका. तुमच्या जेवणाला मी उशीर करणार नाही. का? मलाच भूक लागली. विठाला भगवत प्राप्तीचे मार्ग 4 आहेत. जसं एखाद्या गावाला जायचं असेल जलमार्ग असतो, लोह मार्ग, त्याच्यानंतर रस्ते मार्ग, आकाश वायू मार्ग असतात की नाही? मुंबई सारख्या शहराला सगळेच मार्ग आहेत. म्हणजे इथून नाही पाण्यातून जात आहे, दुसरे पुण्यात येते की जलमार्ग आहे, रस्ते, लोह मार्ग आहे आणि आकाश मार्ग आहे. तसं भगवत प्राप्तीसाठी सुद्धा 4 मार्ग आहेत. पहिला आहे कर्म मार्ग, दुसरा आहे ज्ञान मार्ग, तिसरा आहे योग मार्ग आणि चौथा आहे भक्ती मार्ग. या सगळ्याचा थोडा थोडा विचार करा. कर्म मार्ग कसा आहे? गहना कर्मणोगती. थोडं शांत राहा. नैवेद्य का हरव द्या, येऊ द्या. विठाला नैवेद्य आणायला हरकत नाही हो, पण बाकीचे लोक नैवेद्याकडेच पाहतात. माझ्यावर कोणी पाहत नाही. चाकून ठेवा, मला सोबत देव राहिला. कर्म मार्ग कसा आहे? गहना कर्मणोगती. कर्माची गती कळत नाही. कर्म मार्ग कठीण आहे. योगाचा विचार सांगत असताना म्हणून योगाची वाटा जे निघाले का सपटा त्या दुःखाचा वाटा भागा आला. योग मार्ग कठीण आहे. जिथं माणसाला आपले मन कान आवडता येत नाही तिथं प्राणायाम आसन कसे काय करता येईल? 3 तास जर आपण एकाच मांडीवर बसलो, 3 तास मांडी न मोडता तर आपलं आसन सिद्ध झालं. इथं 2 तास आपण 84 आसन करतोय. म्हणून योग मार्ग आपल्याला कठीण आहे. ज्ञानोबाला म्हणतात चणे खायचे, चणे कोणी खायचे? तरुणाने नाही खायचे, म्हाताऱ्या माणसाने खायचे. पण कसा म्हातारा मनुष्य? ज्याच्या तोंडात एक दात नाही त्याला चणे कोणचे द्यायचे?
पाय लोहाचे चणे तुझे पोचल्या पडती खाणे जगेल का बरे आम्हाला माहिती नाही ते पोट भरणे की मरणे शुद्धी तसा योग मार्ग कठीण आहे कर्माची गती सूक्ष्म आहे कळत नाही कर्म मार्ग कठीण सोपा नाही योग मार्ग सुद्धा सोपा नाही तत्वज्ञानाचा विचार करा ना जे तवताचरणे करकसे विवेक श्रवणे करकुसे करिता जाती भोकशे बुद्ध्याधिकांचे वाघाडे निघतात इतका मार्ग कठीण आहे तत्वज्ञानाचा सुद्धा सगळ्यात सोपा मार्ग कोणता भक्तिवंत बहु सोपा म्हणजे बहु सोपा म्हणजे फारच सोपा आहे असं नाही बरं तो का म्हणे सोपे आहे पण या तिघापेक्षा कर्म ज्ञान आणि योग या सर्वापेक्षा सोपा आहे येत काही सोपा नाही आपण जेवढा म्हणतो तेवढा पण त्यातल्या इतरांपेक्षा सोपा आहे सोपा आहे म्हणजे सर्वाधिक कारसेव्य आहे सर्वांना करता येतो म्हणून मार्ग हा सोपा सुलभ आहे आणि सुखरूप कसा आहे या भक्ती मार्गाने चाललं तर संकट येत नाही जिथं अनुष्ठानामध्ये कष्ट पडत नाही म्हणून त्याला सुखरूप म्हणतात आणि सर्वांना करता येतो म्हणून सोपा म्हणायचं नाथ महाराजांनी उदाहरण दिलं आहे हा भक्तीचा मार्ग असा आहे म्हणे डोळे झाकून जरी आपण पळू लागलो तर मनुष्य अडखळतही नाही घसरून पडतही नाही याना स्थाय नरो राजन न प्रमाते तकरहिचे धावन निमित्तेवा नेत्रे न स्खलेत न पतेत अडखळतही नाही घसरूनही पडत नाही इतका भक्ती मार्ग सोपा याच्या अनुष्ठानात कष्ट पडत नाही आमचे गुरुवर्य समन्वय महर्षी श्री शांती ब्रह्म मारुती बाबा पुरेकर बाबा एक पाठामध्ये दृष्टांत सांगतात भक्ती मार्ग किती सोपा आहे त्याच्याकरता उदाहरण दिलं न्याय म्हणतात उदाहरणाला एक मरकटी न्याय आहे आणि एक मार्जार न्याय आहे मरकटी म्हणजे वानरी आणि मार्जार म्हणजे मांजर याचे दोन्हीचे दृष्टांत सांगितले त्या माकडीला आणि मांजरीला दोघांना पिल्लं प्राप्त होतात पण त्याचं संगोपन करत असताना त्या कशा करतात तर ती वानरी किंवा माकडी या झाडावर त्या झाडा उड्या मारत जाते तर त्या पिलाने त्या मातेच्या छातीला कवटाळायचं असतं जबाबदारी पिलावर आहे जर उडी मारता मारता पिलू खाली पडलं तर ती वानरी किंवा मरकटी म्हणजे माकडी त्या पिलाला उचलत नाही सोडलं का म्हणे तू कशा पक्षातून निघून गेला आपलं का सोडलं मला त्यामुळे ती परत त्याला माघारी आपल्या पक्षात घेत नाही मांजरीचं तसं नसतं मांजर काय करते जोपर्यंत आपल्या पिलाचे डोळे उघडत नाही तोपर्यंत म्हणतात ती 12 घरापर्यंत आपल्या पिलांना फिरवत राहते आणि ते फिरवताना त्या पिलाने पकडायचं नसतं ती मांजरच आपल्या पिलांना पकडते पण कशी जी मांजर ज्या आपल्या तीक्ष्ण दातांनी उंदराचं ऑपरेशन करते त्याच दातांनी ती मांजर आपल्या कोवळ्या असणाऱ्या पिलांना मानेला धरते ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात बरं पै मोहाचे सांगडे मोह म्हणजे प्रेम सांगड म्हणजे चिमटा लासी म्हणजे मांजर मोहाचे सांगडे लासी पिली धरी तोंडे ते तर दातांचे आगरडे आगरडे म्हणजे आगरटो दातांचे आगरडे लागते जैसे आता ज्या दातांना पाहिलं तर उंदराला अटॅक येतो तीच दात त्या मांजराच्या पिलांना मऊ लागतात मऊ तसा भक्ती मार्ग आहे म्हणजे पिलं दोन्हीकडे पण आहे पण एकीकडे जबाबदारी स्वतः घ्यावी लागते आणि भक्तीमध्ये जबाबदारी परमात्मा घेतो तो का म्हणे धाडीने निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी गाचे पावले समान तोचे कदा न शुरदाता ज्ञानेश्वर माऊली
म्हणे माझा धाडिले निरोपा म्हणे माझा धाडिले निरोपा उपस्थित सर्व जनसमुदायाच्या चरणावर माथा विनम्र करून आज या ठिकाणी वारकरी संप्रदाय अंमली लोणार परिसराच्या वतीने श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी पसायदान धर्मशाळेमध्ये अधिक मासाच्या निमित्ताने संपन्न होणारा 3.5 दिवसाचा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आणि त्यातला आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची नियोजित कीर्तन सेवा ज्यांच्याकडे सुपूर्द केली मंडळाने त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. आदरणीय श्रीभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज कुराड मुक्काम आळंदी देवाची ज्ञानेश्वरी कंठस्थ प्रथमतः महाराजांचे शब्द सुनाने आभार मानतो आणि त्यांचं वर्णन माझ्यासारख्याने काय करा त्यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. आपण आज या ठिकाणी आता पारायण करतोय आणि त्याच्यातल्या ओव्या किती कठीण आणि ती संपूर्ण ज्ञानेश्वरी ज्यांची पाठ आहे किती साधना आणि किती सायास त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली असते. तेव्हा आता मला फार तर नावं पाठ होतात ओव्या पाठ होत नाही. तेव्हा माझ्यासारख्याने त्यांचं वर्णन काय करा. विद्वने को विजानाती विद्वज्जन परिश्रम नाही म्हणत्या विजानाती पूर्वी प्रसव वेदना. कारण ओव्यांच्या बाबत मी खऱ्या अर्थाने वांजच आहे म्हणून महाराजांचा अधिकार खूप मोठा आहे आणि अत्यंत शांत रस आहे. या ठिकाणी सर्व मंडळीला हे त्यांना पाजलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. त्यांना वस्त्र आणि श्रीफल अर्पण करण्यात येतो. या वारकरी संप्रदायाच्या आदरणीय सुखदेवजी पाटील महाराजांचा सन्मान करतो तेव्हा आम्ही त्यांना विनंती करू महाराजांनी सन्मानाचा स्वीकार करा. मंडळी कबरदा आहे श्री ज्ञानदेव महाराजांच्या सोबत आलेली जी काही सगळी साधक मंडळी असतील विद्यार्थी वर्ग असतील त्यांची मंडळाच्या वतीने मनापासून आभार मानतो. विशेष या कार्यक्रमाकरता ज्यांची उपस्थिती हरिभक्तपरायण श्री अंकुशजी लोणकर मुंडवे पुणे तेव्हा मंडळाच्या वतीने त्यांचंही शाब्दिक आभार मानतो. आणि विशेष उपस्थिती
आपल्या सोनारकडे गावाचे आदरणीय श्रीभक्तीपरायण गणेश महाराज ठाकूर यांच्या सौभाग्यवती आणि कन्या जे गणेश महाराज या ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याकरता जवळजवळ 108 पारायण करण्याकरता त्या आळंदी क्षेत्रामध्ये तेव्हा त्याही मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि यानंतर सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. आजच्या रात्रीचे अन्नदाते कैलासवासी पंडित श्रीराम काळण यांच्या स्मरणार्थ श्रीराम बाबू काळण मुक्काम नामकर यांच्या वतीने केलेले तेव्हा ते दुपारी येऊन गेले तेव्हा त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो. आणि दुपारच्या अन्नदाते आजचे श्री हरिभक्तीपरायण जयराम सोमा कोणकर, श्री शशिकांत बारकोथळे, श्री गणेश लक्ष्मण बजावे तेव्हा त्यांचे आभार मानतो. आणि मंडळाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तेव्हा जयरामजी कोणकर इथे उपस्थित आहे. आजचं दुपारचं जेवण त्रिमूर्ती त्यापैकी जयरामजी कोणकर तिथं वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे ही जबाबदारी माझ्यावर आली आहे. कुंडली तसेच उद्याचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे काकड आरती होईल. त्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण होईल. 7 ते 1 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण होईल. आणि सकाळी पारायणामध्ये आणि सकाळी 7 वाजता सायंकाळी 4 वाजता श्री मंगलदास राजाराम पाटील देवरू यांच्या वतीने चहा पाण्याची व्यवस्था होईल. आणि सकाळी 9 वाजता नाश्ताही त्यांचा पूर्ण दिवसभर. आणि दुपारच्या अन्नदाते उद्याचे श्री जगनशेठ मधुकर पाटील सरपंच मुक्काम मेताडे यांच्या वतीने दुपारच्या जेवणाची व्यवस्था आहे. संध्याकाळी हरिपाठ होईल सामुदायिक. आणि त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्तीपरायण श्री नरहरी महाराज सांगळे मुक्काम आळंदी देवाची. आणि त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम श्री मधुकर गजानन पाटील मुक्काम आमणे यांच्या वतीने केली जाईल. या सगळ्या कार्यक्रमाची नोंद घ्यावी. भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती. या कार्यक्रमाला उपस्थिती व्हायचंय